नमस्कार. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्याच या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती बिघडली आणि त्यामुळे काल त्यांना ब्रीचकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आशा भोसले यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे कालच त्यांना लगेचच रुग्णालयात हलवलं गेलं. ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळते आहे. या सगळ्या संदर्भात आपण अपडेट घेऊया. आमच्या प्रतिनिधी सहकारी सुस्मिता आपल्या सोबत आहेत. सुस्मिता, ब्रीचकांडी रुग्णालयाच्या परिसरात तू आहेस. काय अपडेट मिळतंय आशा भोसले यांच्या प्रकृती संदर्भातलं? आपण बघतोय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना बरं वाटत नव्हतं. ज्या पद्धतीची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी नातीनं सोशल मीडियावरती दिली आहे त्यामध्ये हे स्पष्ट सांगण्यात आलं आहे की एक्झॉशनमुळे त्यांना बरं वाटत नव्हतं आणि त्यानंतर त्यांना ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार हे सध्या ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रकृती स्थिर असल्याचं कळते आणि त्यामुळं आपण बघतोय की एकूणच त्यांचे जे चाहते आहेत ते सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना कुटुंबीय त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतं आहे. खरं तर कुठल्याही पद्धतीच्या या उपचारांच्या दरम्यान कुटुंबियांकडनं त्यांच्या व्यक्तिगत मताला प्रचंड महत्त्व दिलं जातं. आमच्या प्रायव्हसीमध्ये तुम्ही सहकार्य करावं अशा पद्धतीचं सुद्धा टिप्पणी आशा भोसले यांच्या नातीनं सोशल मीडियावरती केलेली आहे, ज्यामध्ये थेट म्हटलेलं आहे की ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत आहेत आणि या उपचारांना देखील त्या चांगला प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या आपण जर बघितलं तर ब्रीचकांडी रुग्णालयाबाहेरची सुरक्षा देखील ही नेहमीप्रमाणेच वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं काही कुटुंबीय त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळते. प्रदीर्घ अशी आशाताईंची गायकी आणि त्याचसोबत त्यांचं एकूणच कुटुंब त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. याच ब्रीचकांडी रुग्णालयामध्ये त्या उपचार घेत असल्याचं कालपासून आपल्याला कळतं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे, उपचारांना त्या चांगला प्रतिसाद देत आहेत अशा पद्धतीची माहितीसुद्धा हॉस्पिटल आणि इतर अनेक त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्या चर्चेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सुवर्णा. नक्की. सुस्मिता, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.